शौचालयाचे विषय नाहीत. ट्विटरमध्ये फरक पडतो, कारण की ट्विटरमध्ये आता मी जे ट्विट आधी करायचो ना, तर ट्विटमध्ये एक टार्गेट असतो. आता ही तुम्हाला तर पत्र व्यवहार आपण करत जातो शासनामध्ये, हे आमचं पत्र आहे, त्या पत्र घेतात बाजूला ठेवतात. पण ट्विटरमध्ये असं असतं, तुम्हाला 24 तासामध्ये ती रिपोर्ट आली असते ट्विटमध्ये किंवा मेलमध्ये, तुम्हाला तात्काळ तुम्हाला तिथे लगेच रिपोर्ट करायला लागतात. आधी ही मी दखल घेतलेली आहे ट्विटची, आणि तिथं मी माझा यांचा जी दखल घेतलेली आहे त्यांचं काय काय आढळलेलं आहे तो मी क्लिक केला, म्हणजे शासनापर्यंत पोहोचला. हा तुम्ही जे आम्हाला मेल केलेले जे आहे ते तुमचं काम झालं. मग पत्र व्यवहारमधनं पण फरक पडतो आणि ट्विटमध्ये पण फरक पडतो. म्हणून मी आता तुम्ही बसल्या बसल्या आपण तर आपले नेतृत्व चाकूरकर साहेब बाबा आहेत असं आहेत, म्हणून मी बोललो तर आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आता बघा सरकार दखल घेत नाही, आपण तुम्ही बसल्या बसल्या ट्विट करा ॲट अ टाइम मध्ये. आणि जे घरी आहेत प्रशिक्षणार्थी ते ट्विट कोणी कोणी आता ट्विट आता डाउनलोड केले आता सर्व सांगा मला. सिंपल अँड शॉर्ट ट्विट एक्स काला असं एक्स ॲप येतो. प्ले स्टोर पण सांगा सर. ट्विटर एक्स काला कलरचा असा एक ऍप येईल, असं ट्विटर एक्स. हॅलो, आता आपले धीरज सर, निखिल म्हात्रे सर थोडक्यात तुमच्यासोबत येतील आणि तुम्हाला ट्विटर कसा आहे आणि तो एक्स कसा आहे ते थोडक्यात तुम्हाला हे करतील, म्हणजे मार्गदर्शन करतील. आणि तो डाउनलोड करून घ्या. सगळ्यांनी डाउनलोड केल्यानंतर मग आपण त्याची प्रोसेस परत निखिल म्हात्रे सांगतील. तत्पूर्वी आता आपल्याकडे ललित चौधरी सर, जे आता आपल्या बाजूला जे पॅन्डल उभं आहे, जे आदिवासी 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये जे पेसा क्षेत्र आहे, जे आदिवासी क्षेत्र आहे, त्यांचं नोकर भरती आणि शिक्षणामध्ये ज्यांनी 13 वर्ष काम केलंय, त्या 13 वर्ष लोकांना काम करून सुद्धा एकदा विविध घटक जे वंचित लोक आहेत शिक्षणापासून, त्या शिक्षणांना त्यांना त्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं ज्यांनी काम केलं, त्या लोकांना सुद्धा सरकारने इथं कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य पद्धतीने बाहेर रोजगार देण्याचं आम्ही सूचना GR काढला, त्याच्या विरोधात ते आता आंदोलन करतायत. तर ते ललित चौधरी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आता गेल्या 2-3 दिवसापासून मी तुम्हाला इथं बघतोय आणि काल परवा सुद्धा आलो होतो. खऱ्या अर्थानं हा पाठिंबा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता, परंतु तुमची मी सर्वांची माफी मागतो आणि आज आम्ही सर्वांच्या वतीने चर्चा करून हा पाठिंबा द्यायला इथे आलोय. पाठिंबा देण्यापूर्वी तुम्ही तुमचं काम करताय, परंतु प्रत्येक आंदोलनामध्ये जेवढ्या आपल्या नेतृत्वामध्ये जोश असतो तेवढा जोश प्रत्येक आंदोलनाकर्त्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सर्वांनी माझ्यासोबत 1-2-3 घोषणा द्यायच्या आहेत, कारण कोणत्याही आंदोलकाला मार्गदर्शन करताना किंवा कुठलाही पाठिंबा देत असताना ह्या घोषणा फार महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा आवाज एवढा लहान येत नाही, लक्षात घ्या. आणि त्यातही तुम्ही नाशिक मध्ये आहात, त्यामुळे आवाज मोठा आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आता कुठे जरा बरं वाटतंय. आणि जरी इथे अधिकाऱ्यांची घरं आहेत, ऑफिस पर्यंत आवाज जात नाही, परंतु त्या कार्यालयात हीच लोक असतात, त्याची दखल नोंद लवकर होते. सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य रोजंदारी आश्रमशाळा संघटना वर्ग 3 आणि वर्ग 4 संघटनेकडनं सर्व प्रशिक्षणार्थी तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आज जाहीर पाठिंबा इथे दर्शवतो आणि सक्रिय पाठिंबा देऊन तुमच्या सोबत सुद्धा इथे आम्ही आहोत हे सुद्धा सांगतो. आता तुमचं आंदोलन बऱ्याच दिवसापासून चालू आहे, आम्ही बघतोय ऐकतोय, आणि तुमच्यामध्ये सुद्धा आमचे भाऊ बहीण आहेत, काम करताय, आम्ही सगळं जाणून आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे. आधी मी तुम्हाला आमच्या आंदोलनाची माहिती देतो आणि मग तुमच्याकडे येतो, कारण
ज्या सरकारकडे आपण